आई अगं तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? आई तू येडीबिडी झालीस का ग? अरे काय झालं? ज्याच्या जीवावर श्वास घेते त्यालाच खाली टाकलंस. ह्यो कोण श्वास देणार मला? मी माझ्या हिमतीवर श्वास घेते, लक्षात ठेव. आई नीट बोल माझ्या पांडुरंगाबद्दल. काय नीट बोल? जे काय चाललंय त्याच्यामुळे. गप्पे. हे सुख समृद्धी तुला याच्यामुळे फक्त. त्याच्यामुळे कुठलं? अगं एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ज्यातनं वाचलो, कोणामुळे वाचलो? त्याच्यामुळे कुठलं वाचलास तू? माझ्यामुळे वाचलास. आई तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? जास्त बोल नकोस ना, माझ्याशी सांगते तुला. काय झालं एवढं चिडचिड करायला? आणि तुम्ही असं का बोलताय आईंसोबत? त्यांच्याकडनं एखादी चूक झाली असेल पण तुम्ही असं नका बोलू त्यांच्याशी. अवदसे गबस, तुझ्यामुळे तर झालं हे सगळं. त्याच्यामुळे काय झालं? माझं पोरग कवा सुद्धा वर तोंड करून बघत नव्हतं, डोळ्यात सुद्धा बोलत नव्हतं. पण आज तो मला कसं पाहिजे तसं बोलतोय, ते फक्त तुझ्यामुळं. लक्षात ठेव, आज तू मला या घरात नकोच आहेस. काही पण कर तू, मला आज हिला घरात ठेवायचं नाही. चल काही काय बोलते? चल लवकर. मला सांगू नकोस, काय सुद्धा सांगू नकोस. आई अगं काही काय? तुम्हाला माहितीये ही माळ ना माझ्या आईने मला घातली होती. तिची ही शेवटची आठवण म्हणून मी ती खूप जीवापाड जपली होती. मला कधी डिप्रेशन आलं ना तर मी ही माळ हातात घट्ट पकडते, डोळे बंद करते आणि आईला आठवते. मनावरचं दडपण लगेच कमी होतं. पण आज ही माळ तुटली आणि आई दूर गेल्याची जाणीव झाली. आज मला कीर्तनालाच जाऊ वाटत नाहीये. माहित नाही का, पण एक वेगळीच भीती वाटते. अगं घाबरतेस कशाला? माळ तर तुटली आहे ना फक्त, ती आपण परत बनवू. पण आजची सेवा बुडवू नकोस. तूच म्हणतेस ना तू बाबांचं सगळं ऐकतेस म्हणून. मग बाबा काय म्हणायचं सांग? आधी परमार्थ आणि मग स्वार्थ ना. त्यामुळे बाबांना आठव, म्हणजे सगळं काही ठीक होईल. अगं असं इमोशनल होऊन कसं चालेल? बरं ऐक, डोकं शांत ठेव. इतकी इमोशनल होऊ नकोस. मुक्ताची शाळा सुटेल, मला तिला आणायला जायचं. त्यामुळे तूही कीर्तनाला जा. हा, जाशील ना? मी येतो मुक्ताला शाळेतून घेऊन. ओ थांबा 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 जरा. ओ महाराज जरा थोडी लाज बाळगा. आज सांतोरांची आबरूपात तुम्ही वेशीव टांगली. अहो असं कुठं बोलतात का? धू तुमच्या. ताई काय झालंय का? नाही माहिती. हो नागेशराव, थांबा थांबा जरा थांबा. मी परत फोन करतो रे. तुमच्याकडे निघालो होतो. बोला की बाप्पू, काय विशेष? विशेष काय? तुम्हाला माहित नाही काय झालं ते? काय झालंय? अहो हा व्हिडिओ बघा ज्ञानदा महाराजांचा, केवढा व्हायरल झालाय तो.
ज्ञानदा अशा कशा काय बोलल्या? अहो ह्या व्हिडिओमुळं संप्रदायाची लोक लय चिडलीत. सकाळपासून फोन येतात आहे, तुमच्या गावातले महाराज अशी बोलूच कशी शकतात? पण बापू तुम्ही पण ज्ञानदाला ओळखता ना, ज्ञानदा असं नाही बोलू शकत. यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते बघू आपण नंतर. महाराज कुठे आहेत आता? लोक तुमच्या घरी निघात मोर्चा घेऊन. बापू फोन असल्या महाराजांना चपलीने मारलं पाहिजे. संप्रदायाविषयी जर एवढ्या वाईट भावना असतील तर अशा महाराजाला कीर्तनच करून दिलं नाही तर. काय ग पोरी असं कसं बोलतीस तू? हे काय आपल्याला प्रबोधन करणार आहेत? मला माफ करा, पण नक्की काय झालंय मला माझी चूक तरी कळू द्यात. असं कुठं बोलतात का? असं कुठं बोलतात का? असले महाराज असतात का? असले महाराज असतात का? अरे थांबा नक्की काय चाललंय हे कळेल का? अहो हे बघा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघा तुम्ही काय बोललेत. आज वारकरी संप्रदाय संपत चाललाय. लोक चिकन मटन खाऊन वारीमध्ये चालताय. अरे ज्ञानोबा तू लाज वाटली पाहिजे असा परमार्थ करायला. नाही, हे मी नाही बोललीये. हे कसं झालं हे मला नाही माहिती. अहो दादा विश्वास ठेवा माझ्यावरती, मी हे असं काहीच नाही बोललेली. अहो माऊली तर माझा श्वास आहेत, त्यांच्यामुळेच तर आज मी कीर्तन करू शकतेय. या व्हिडिओत जरी मी असले तरी हे शब्द माझे नाहीयेत. मी असं नाही बोलू शकत. मी हात जोडून विनंती करते, मी असं काहीच नाही बोललेली. अहो खोटं बोलायला लिमिट असतं. हे मोबाईल मध्ये दिसतंय ना तुम्ही बोललेलं. प्लीज माझं ऐका, माझी चूक झाली नाहीये. मी असं काहीच नाही बोललेली. ऐका काही नाही, कीर्तन होणार नाही इथे. हो बाई, सरळ भाषेत सांगतोय, माफी मागा सर्वांची, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. हकलून द्या हकलून द्या हकलून द्या. हाकलून द्या. माझे परमार्थिक आई बाप ज्ञानोबा तुकोबा यांची मी नाक घासून माफी मागते. आजपासून ह्या बाईला कुणीच कीर्तन करून द्यायचं नाही. हाकलून द्या. तोंड करा, काळ करा ह्या बाईचं. हिला हाकलून द्या इथून. नाही पाहिजे आपल्या आवाज नाही पाहिजे. माईक लावा. या साईडला या साईडला. थांबा ना, आपल्याला आज जायचं. शॉट घेतोय. थोडं थांबू दे, तिथं बसण्यापेक्षा इथं बस. की मग ऐका, पहिलं वाक्य ह्यांचं होईल, दुसरं वाक्य ह्यांचं होईल, तिसरं वाक्य तुमचं, तिसरं वाक्य कुठे गेले? हे यार कुठे? असल्या महाराजांना चपलीने मारलं पाहिजे. संप्रदायाविषयी जर एवढ्या वाईट भावना असतील तर अशा महाराजाला कीर्तनच करून दिलं नाही तर. हे काय आपल्याला प्रबोधन करणार आहे? काय ग पोरी असं कसं बोलतीस तू? कुसबुस करा. मोबाईल व्हिडिओ मध्ये काय बोलला त्या? ऍक्शन म्हणाल तर कुसबुस करा, नुसतं बघत बसू नका. ऍक्शन बोललो की कुसबुस सुरू झाली पाहिजे. हे म्हणले थांबा 1 मिनिट थांबा, नक्की काय झालंय? हो माफी मागा सगळे मला. तुझा राग पाहिजे चेहऱ्यावरती. हे बघा राग. करा डोळे मोठे. नाही हिच्याकडे करू करा. करा चला 3, 2, 1 अँड ऍक्शन. कुजबूज. अरे थांबा जरा, नक्की काय चाललंय हे कळेल का? अहो हे बघा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघा तुम्ही काय बोललेत.
अहो दादा मी असं खरंच कुठं काही बोललेलं नाही. अहो माऊली तर माझा श्वास आहे. आपल्या इथून हाकलून द्या. हो हो हाकलून द्या. हो सगळे म्हटले हा हा हाकलून द्या. आता तू हिला हाकलून द्या इथून. बरोबर. चला 3, 2, 1 अँड ऍक्शन. बोला हिला तोंड काळ करा. तोंड काळ करायचं. बोला 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 बोला. बोलत राहा तुम्ही बोलत राहा. काय पाहिजे धर्माचे पालन करावे. शास्त्र सांगणं हे आमचं कर्तव्य. तसं शास्त्राचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे इथून तो धर्म रक्षणाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तर तुम्हाला कीर्तनकार होऊन चालणार नाही. तुम्हाला स्वराज्याचा राजा व्हावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला अन्याय आहे. आपण स्वराज्य स्थापन करावं आणि आमच्याही कीर्तनातून तुमच्याकडे अनंत भावने कसे निर्माण येतील. भगवत भक्त निर्माण तसे देशभक्त आणि स्वराज्य भक्त निर्माण होईल. त्याकडे आपण प्रयत्नशील करू. त्याकरता आपण कर्तव्याशी समुद्र आज्ञा करतो. असा चकोराने जे अभंग उपदेश केला तो हा बोलतो काय करेक्टली तो हा बोलतो. करेक्ट. मस्त. जय जय राम कृष्ण हरी